कोल्हापूर महानगरपालिकेच्या 26-27च्या अर्थसंकल्प आज स्थायी समितीपुढे सादर करण्यात आली आणि त्याच्यामध्ये आपण टोटल महसुली जमा जे 754 कोटी ठरलेले आहे आणि खर्च पण तेवढंच आणि भांडवलीच्या जे टोटल एक्सपेन्सेस आहे ते 268 आहे आणि स्पेशल प्रोजेक्ट्समध्ये आपण 418 कोटी टोटल पकडलेले आहे. त्याच्यामध्ये अमृत 2 या स्वच्छ भारत मिशन, ई बस वगैरे जे प्रकल्प येणार आहे आणि वित्त आयोगातून जो अपेक्षित असलेली रक्कम जवळपास 95 कोटी आहे. 55 कोटी 94 लाख आहे आणि हे टोटल आपण बघितले तर मागच्या वर्षापेक्षा जवळपास आपण जे 700 कोटी होते ते आता 754 कोटी झाले आणि आपला जमा पण आता आज अखेर आपल्या ह्या वर्षाचे जमा पण बघितले तर तो मागच्या वर्षात जे 464 होते तो आज आपण ऑलरेडी 502 503 पर्यंत केलेले आहे आणि 525 कोटी टोटल महसुली जमा आपण क्रॉस करणार आहे असं आपल्याला अपेक्षा आहे आणि मोठा जो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आपण ऑलमोस्ट पूर्णत्वात आलेले आहे ते पीएम ई बस सेवा जे आपला ऑलमोस्ट 80% सिव्हिल डिपो आणि HTLT कामं पूर्ण झालेली आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाचं पण काम आता फायनल स्टेजला आहे आणि त्यांच्या पण काही निधी आपल्याला जो 12 कोटी अगोदर होते त्याच्यासोबत आज एक 5 कोटी आपल्याला जमा झालेले आहे. त्यांच्या पुढच्या फेजचे पण प्रस्ताव जवळपास 29 कोटीचे आपण गव्हर्नमेंटला पाठवलेले आहे. तसेच जे सरस्वती टॉकीजमध्ये आपण बांधण्यात येणारा जो पार्किंगचा स्पेस आहे जे फर्स्ट फेज पूर्ण झाले तिथे 250 गाडीच्या पार्किंगच्या क्षमता आहे आणि त्यांच्या वरच्या जे 2 फ्लोअरच्या पार्किंग आणि त्याच्या वरच्या आपला भक्त निवास हे सर्वाच्या पण आपण फायनल फेजच्या काम सुरू आहे आणि एकदम फायनल फेजच्या टेंडर आज स्थायी समोर जाणार आहे. MRDPचा जो मोठा प्रकल्प आहे ते 524 कोटीचा आहे आणि त्यांच्या पण टेक्निकल इव्हॅल्युएशन पूर्णपणे झालेले आहे आणि पुढे आता टेंडरिंगच्या फायनल स्टेजवर आहे आणि ते पण वर्ल्ड बँक कडून काही कमेंट्स आपल्याला आज आलेले आहे आणि अमृत 2चा जो एक मोठा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पण 4 झोनमध्ये शहरामध्ये आपण काम करत आहोत. त्याच्यामध्ये पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी सुद्धा आपल्याला सध्या एक्झिस्टिंग कॅपॅसिटी सोबत एक 43.5 MLD आपण ऍड करत आहोत आणि ह्याच्यासाठी सुद्धा अगोदर मी सांगितल्याप्रमाणे 85 कोटी आपला कोल्हापूर महानगरपालिकेचे शेअर आहे तर ते मे बी आपल्याला काही प्रमाणात आपला सॉफ्ट लोन्स या बॉन्ड्स उभारण्याच्या पण आमच्या विचाराधीन आहे आणि नवीन प्रशासकीय इमारतसाठी पण आपण एक बजेट हेड उघडलेले आहे. सध्या आपण बसलेले जो इमारत ते 100 वर्षापेक्षाही जास्त जुना आहे आणि आता शेंडा पार्कमध्ये आपल्याला 5 एकर जागा जी मागच्या वर्षी भेटलेले आहे तिथे आपण 103 कोटीच्या एस्टिमेट्स बनवलेले आहे. बाकी स्वच्छताबद्दल भरपूर नागरिकांच्या आणि आपला GB मध्ये वगैरे झालेले चर्चाच्या अनुषंगाने आपण इक्विपमेंट्स रोड स्वीपिंग मशीन्स, JCB, पोकलेन आणि ट्रॅक्टर ट्रॉलीज, डंपर्स वगैरे घेण्याच्या पण तरतूद ह्या वर्षाच्या बजेटमध्ये ठेवलेले आहे. तसेच टोटल रोडसाठी जे आताच्या DPC मधून स्टेट गव्हर्नमेंट कडून जो भेटणारे निधीचे वगळून आपला अर्थसंकल्पीय मधून आपला स्वनिधीमधून जवळपास 25 कोटी आपण फक्त रोडसाठी तरतूद ठेवलेले आहे आणि ओव्हरऑल आपला जो पर्यटन विकासासाठी जे अंबाबाईमध्ये येणारे पर्यटक आहे या सर्किट बेंचमध्ये येणारे लोक आहे त्यांच्यासाठी दिशादर्शक फलक आणि पट्टे, झिब्रा क्रॉसिंग वगैरे लावून सौंदर्यीकरणासाठी रोड्सच्या त्याच्यासाठी 1-2 कोटी आपण ठेवलेले आहे. बाकी ओव्हरऑल मला वाटतं की आता आपला मेजर एक आहे विषय आहे की सेवा प्रवेश नियम तर ते लवकरात लवकर आपल्याला मंजूर होऊन भेटले तर आपल्या पदभरतीच्या पण आपल्या तयारी आहे आणि आत्ताच बाकी पाणीपट्टीचे एक मीटिंग झालेले आहे आता संबंधित विभागांशी आणि आपला सन्माननीय सदस्यांच्या आणि महापौर मॅडमच्या उपस्थितीमध्ये तर त्याच्यामध्ये पण काही प्रमाणात आपण मॅक्सिमम आत्ताच्या ह्याच्यामध्ये भरून आणि पुढच्या वर्षामध्ये पण अर्थसंकल्पीय तरतूद आपण वाढवण्याच्या आपण एक टार्गेट ठेवलेले आहे. बाकी शिक्षण विभागाकडून इस्रोच्या सहलीचे आपण ह्या वर्षी केलेले आहे. मागच्या 3 वर्षामध्ये सतत आपण 25 मुलांना ISRO मध्ये विमान प्रवासाने घेऊन जाते आणि पर्यटन विभागाच्या तुमच्या ट्रान्सपोर्ट विभागाच्या बजेट पण झाले तर मे बी जास्त त्याच्यामध्ये PM ई बसचेच आहे. त्याच्याबद्दल टोटल 17 कोटी सिव्हिल डिपोच्या आणि 17 कोटी HTLT लाईनचे आहे. हे काम पण ऑलमोस्ट 80% पूर्ण झाले आणि आम्ही फर्स्ट लॉट ऑफ बसेस येण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे.
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.